वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे वर्षाकाठी कोट्यावधी भाविक हे खरं तर चंद्रभागेचं स्नान करत असतात. त्यामुळे जर आपण बघितलं पूर्णपणे चंद्रभागाने जर आता बघितलं तर प्रदूषित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच कारणामुळं शासनानं जवळपास 24 कोटी रुपये खर्चून इंग्लंडची शेबर टेक्नॉलॉजी वापरून चंद्रभागा नदी स्वच्छ करण्याचा प्रोजेक्ट खरं तर या नदी पात्रामध्ये बसवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर आता बघितलं तर या अशा पद्धतीचा हा मोठा 3 बोटी खरं तर ह्या चंद्रभागे पात्रात बसवलेल्या आहेत, जेणेकरून भाविकांना फिल्टरच्या पाण्यामध्ये स्नान करता यावं असा दावा खरं तर प्रशासनाने केला होता. मात्र आज जर आपण बघितलं तर अनेक कारणामुळे या मशिनी बसवलेल्या त्या वर्षानुवर्ष बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे वाल्मिकी संघटनेचे जे अध्यक्ष त्यांनी देखील बऱ्याच वेळा निवेदन दिले होते आणि त्यांनी आंदोलनाला देखील इशारा दिला होता की स्वतः आता खरं तर आपल्याबरोबर काय तुमची नक्की आता मागणी आणि काय तुमच्या आंदोलनाचा काय इशारा असणार आहे? चंद्रभागेच्या पात्रामध्ये पवित्र पाण्यामध्ये प्रचंड घाणी साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि ही सेबर टेक्नॉलॉजी म्हणून 4 मशिनरी युनिट इथं बसवलेले आहेत. पण ते युनिट बसवल्यापासून ह्याचा म्हणजे निकृष्ट ठरलेला आहे. म्हणजे ह्याचा कुठलाही फरक या चंद्रभागेवर झाला नाही. काल परवा दिवशी तर इथं मासे सुद्धा मेलेले आहेत आणि भाविकाच्या अंगाला खाज सुटते, फोड येतात. मग एवढे मोठे पैसे खर्चून शासनानं कसं ठेवलेलं आहे? आता ही बंद अवस्थेत आहे. फक्त एखादा मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी आल्यानंतर ही मशीन चालू होते आणि ते घाट वर चढल्यानंतर ही मशीन बंद होते. त्यामुळं ह्या चंद्रभागेच्या पात्रात शुद्ध व्हायचं राहिलं बाजूला, पण ह्या मशिनरीमुळं असून नसून अडथळा खोळंबा झालेला आहे. भविष्य काळामध्ये लवकरात लवकर तर ह्या गोष्टी नाही थांबल्या, ही नाही व्यवस्था चालू झाली, ह्याचा दर्जा नाही तपासला, ह्याचा रिझल्ट नाही दिला तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्या चंद्रभागेत स्वतःहून घुसून ह्या मशिनरी बाहेर फेकावं लागतील आणि आंदोलन करावं लागेल. आपण बघितलं असेल की वाल्मिकी संघटना खरं तर यासाठी आक्रमक झालेली. आता या ज्या प्रोजेक्टचे व्यवस्थापक आहे अवधूत गायकवाड ते देखील आपल्या बरोबर काय सांगताल? हे मशीन आता वर्ष झालं इथं बसवलेली, मात्र कुठलंही पाणी स्वच्छ होत नाही. भाविकांनी देखील तक्रारी केल्या होत्या, अनेक वेळा झाल्या, कायमस्वरूपी या मशिनी बंद असतात. काय नक्की कारण आहे? नमस्ते. कसं आहे ना की आपण जवळजवळ 3 वाऱ्यांमध्ये सिस्टीम चालवली आणि त्याच्यामध्ये नागरिकांचे टेस्टिमोनियल्स व्हिडिओ सुद्धा आहेत की फक्त वारी पुरता होतं का? मग हे वारी चालवली तेच आपण ही सिस्टीम पूर्णपणे बसवून त्याला पूर्ण कमिशन करून ठेवलेलं आहे. फक्त काय आहे की इलेक्ट्रिकल जो स्कोप आहे, इलेक्ट्रिकलचे जे गोष्टी आहेत त्या कागदपत्राअभावी थोड्या प्रलंबित झाल्यात. सध्या जी रिसेंटली जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक झाली त्याच्यामुळे जी आचारसंहिता लागली तर त्या आचारसंहितेमुळे ते कागदपत्र थोडीशी प्रलंबित झालेत. त्याच्यावरती सध्या आम्ही काम करतोय आणि ते लवकरात लवकर म्हणजे त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्यासाठी प्रस्ताव देऊन इलेक्ट्रिसिटी आणणं हेच आता सध्या आमचं मेन उद्देश आहे. आणि त्यानंतर ही सिस्टीम दिवस झाली सिस्टीम बसवली आणि किती कोटी जायला खर्च आलेला आहे? सध्या ही सिस्टीम आपण जवळजवळ 1 ते 1.25 वर्ष झालं बसवली आहे. आणि कसं आहे ना, एखादी सिस्टीम बसवताना कमिशनिंग टाइमच आपला तेवढा असतो किंवा आज नवीनुसार पण कमिशनिंग विधानसभेत देखील दोन्ही आमदारांनी आवाज उठवला. आपण बघितलं असेल की अवताडे असतील, अभिजित पाटील असतील, दोघांनी आवाज उठवला तरी देखील बंद अवस्थेमध्ये. नक्की काय आहे कंपनीचं काम? बरोबर आहे, पण काय आहे ना की आपण वारीच्या वेळेला आम्ही म्हणजे कंपनीकडून स्वतः आम्ही खर्च करून डिझेल जनरेटरवरती सिस्टीम चालवले. इलेक्ट्रिकलची गोष्टी थोड्याशा प्रलंबित होत आहेत कारण म्हणजे कागदपत्र वगैरे त्याच्यासाठी थोडी पूर्तता करायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे लाईट अभावी खरं तरी सिस्टीम बंद आहे. इलेक्ट्रिसिटीमुळे थोडं सिस्टीम बंद आहे आणि ते लवकरात लवकर पूर्तता करायसाठी आम्ही पूर्ण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा आम्ही असो ह्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय आणि ते लवकरात लवकर पूर्ण करायचं सध्या आमचं मोटिव्ह आहे. खरं तर शासनानं 24 कोटी रुपये खर्च करून प्रोजेक्ट उभारलेला. अनेक भाविकांना आजही खरं तर त्रास होतो, अंग खासतंय. मग ह्याला जिम्मेदार कोण असणार आहे? आता सिस्टीम वरती जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर ज्या म्हणजे वारीच्या वेळेला भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे की नाही ठीक आहे. इतर आता कसं आहे की ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी येईल तर 24 तास आपली सिस्टीम रनिंग मध्ये राहील आणि आता बंद असणार तोपर्यंत म्हणजे हे आता थोडीच म्हणजे कागदपत्र वगैरे यायला थोडेच दिवस राहिले तर लवकरात लवकर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. आपण बघितलं असेल की 24 कोटी रुपये खर्च करून जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ती पूर्णपणे कुचकामी ठरलेली आता आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत त्यांना लाईटचं कनेक्शन प्रशासनाकडून दिलं जात नाही तोपर्यंत ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेला प्रोजेक्ट आता बंद असणार असल्याचं व्यवस्थापक खरं तर अवधूत गायकवाड यांनी देखील सांगितलेलं. आणि त्याचबरोबर दुसरी बाजू बघितली तर वाल्मिकी संघाने देखील जरी लवकरात लवकर चालू नाही झालं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.